श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या सारूळ शिवारात एका काल अल्पवयीन तरुणीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आलाय। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सदर घटनेची माहिती वाडीवरे पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत सातपूर कॉलनी परिसरातून एका संशयितास ताब्यात घेतला। अथर्व देशमुख असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता अथर्व हा नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील एका नामांकित महाविद्यालयातील पहिल्या वर्षात शिक्षण घेतोय। मयत तरुणी आणि त्याच्यात प्रेम संबंध होते। काही दिवसांपूर्वी या तरुणीला त्याने एका दुसऱ्या मुलासोबत पाहिलं होतं। याच रागातून खून केल्याची त्याने कबुली दिली। याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे। वाडीवरे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मर्डर हा काल झालेला होता। याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचे क्ल्यू नव्हते, कुठल्याही स्वरूपाचे पुरावे उपलब्ध नव्हते। यामध्ये मुलींची आयडेंटिटी क्लिअर नसल्यामुळे ती आयडेंटिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये मेसेज केले गेले। याच्यामध्ये आम्हाला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अकोला या ठिकाणी एक मिसिंग दाखल आहे याची माहिती मिळाली। त्या मिसिंगच्या आधारे त्या मिसिंग व्यक्तीच्या आईवडिलांना संपर्क केला असता व त्यांना फोटो दाखवला असता त्यांनी ही मयत मुलगी ही त्यांचीच असल्याचं कबूल केलेलं आहे। त्याच्यानंतर त्यांना जे संशयित आरोपी वाटत होता त्या संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो सातपूर हद्दीमध्ये सातपूर कॉलनी या भागामध्ये संशयित पद्धतीने फिरताना रात्री उशिरा सापडला। त्याला विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिलेली आहे। मयत मुलगी ही त्याची मैत्रीण होती। तिच्यावर संशय आल्याने त्यांनी बुलढाण्यावरून नाशिककडे येताना रस्त्यामध्येच तिचा मर्डर केलेला होता आणि तिचं प्रेत गाडीमध्ये टाकून या घटनास्थळावर घेऊन आलेला होता। त्याला साथ देणारे आणखी काही लोक आहेत, काही व्यक्ती आहेत। त्यापैकी एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे। इतर काही साथीदार आहेत का याची माहिती देण्यात येत आहे। सर्व संबंधित जे पुरावे आहेत ते जमा करण्याचं काम सुरू आहे। वाडीवरे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। सर, तो जो आरोपी होता तो नाशिकला कुठे कॉलेजला? आरोपी हा संदीप फाउंडेशन या कॉलेजमध्ये FYला शिकत होता आणि मुलगी ही 11वीमध्ये अकोला या ठिकाणी शिकत होती। हॉस्टेलला राहत होती मुलगी आणि हा मुलगासुद्धा या ठिकाणच्या संदीप फाउंडेशनमध्ये प्रायव्हेट रेसिडेन्समध्ये राहत होता। सर, तो मुलगा जो आहे तो मूळचा कुठला राहणार आहे? मुलगा आणि मुलगी दोन्ही बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। त्यांचे दोघांचे आईवडील हे जवळचे मित्र आहेत अशी प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळते आहे आणि त्यांनी हे प्रेम प्रकरणातून अशा स्वरूपाचा टोकाचा निर्णय घेतलेला आहे। या घटनेतील मुख्य संशयितासह आणखी एकाच पोलिसांनी ताब्यात घेतलंय। विशेष म्हणजे मयत तरुणी आणि संशयित दोघे बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत। दोघांचे आईवडील जिवलग मित्र असल्याची माहिती देखील समोर आली। घटनेचा पुढील तपास वाडीवरे पोलीस करत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।